नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड नगर परिषदेच्या प्रभाग 1 ते 10 मध्ये विकास कामांचा शुभारंभ. गुहागर किनाऱ्यावर वाढता कचरा, पर्यटकांच्या निष्काळजीपणावर स्थानिकांची तीव्र नाराजी. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर मोरे यांची दापोली सदानंदराव भोसले यांच्याकडे भेट, जुन्या आठवणींना उजाळा. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनानिमित्त खेड येथे पत्रकारांचा सत्कार. जय हनुमान मित्रमंडळ तळे जांभूळवाडी प्रीमियर लीग पहिली क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. सविस्तर वृत्त. खेड शहरातील तसेच खेड नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिनांक 2 मे 2026 पासून सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाने तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, खेड दापोली मंडणगडचे लोकप्रिय आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्यानं विविध विकास कामांना निधी उपलब्ध झालाय. विविध योजना अंतर्गत खेड नगर परिषदेकरता सुमारे 12 ते 14 कोटी रुपये मंजूर झाले. खेड शहरवासियांच्या गरजेनुसार आणि मागणीनुसार विकास कामे प्राधान्याने सुरू करण्यात आलेली आहेत. खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, भाजपा गटनेते रहीम सहीबोले, बांधकाम सभापती सुनील दरेकर, स्वच्छता, वैद्यक आणि आरोग्य सभापती तौसिफ खोत, समाज कल्याण सभापती यश खेडेकर, शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक सभापती भूषण चिखले, महिला आणि बालकल्याण समिती सभापती रसिका खेडेकर, उपसभापती वर्षा सापटे, नगरसेवक संजय मोदी, मीनार चिखले, आरती पवार, स्वप्नील सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, दीप्ती शिगवण, नीता आमरे, अंजुम कुर्णे, रेश्मा खतीब, प्रेमल चिखले, संजना कुडाळकर, वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण आणि इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. उन्हाळी सुट्यांची सुरुवात होताच गुहागर किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली. मात्र या वाढत्या पर्यटनासोबतच किनाऱ्यावरील कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, अन्नाने भरलेले डबे आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर टाकून दिला जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमीमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. ही समस्या केवळ गुहागरपुरती मर्यादित नसून देशातील अनेक पर्यटन स्थळावर अशीच परिस्थिती दिसून येते. त्यामुळे पर्यटकांनी जबाबदारीनं वागून स्वच्छता राखावी, तसेच प्रशासन आणि स्थानिकांनी मिळून कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली. आमचं गुहागर आपलं गुहागर म्हणणारे लोक हा कचरा पाहून कसे निघून जातात? निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक याच निसर्गाचा अनादर करतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. दापोली येथील प्रख्यात नाट्यगृहात सादर झालेल्या अबब विठोबा बोलतोय या नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी ज्येष्ठ रंगकर्मी, नटसम्राट आणि लोकप्रिय अभिनेते प्रभाकर मोरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संवाद घडून आला. या प्रसंगी भोसले यांनी प्रभाकर मोरे यांना येत्या 10 मे रोजी साईधाम बिजगर येथे आयोजित मराठा समाज पुरस्कार प्रदान सोहळा तसेच साईबाबा मंदिराच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. हा सोहळा सामाजिक बांधिलकी आणि समाजातील गुणवंतांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात येत आहे. भेटी दरम्यान दोन्ही मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अंगठे बहादर या शैक्षणिक चित्रपटात त्यांनी एकत्रित काम केलं होतं.
त्या काळातील अनुभव, कला क्षेत्रातील प्रवास आणि विविध आठवणींवर त्यांनी मन मोकळा संवाद साधला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांच्याशी देखील प्रभाकर मोरे यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या संवादातून कार्यक्रमाबाबतची माहिती देण्यात आली, तसेच पुढील नियोजनावर चर्चा देखील करण्यात आली. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जाणारा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन यंदा देखील उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर 4 मे 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील तासगाव सेवा केंद्रातील ब्रह्मकुमारी वैशाली, ब्रह्मकुमारी गीता आणि सुनील विंचू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार दिवाकर प्रभू, किशोर साळवी, अश्विनी वडके, अनुज जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांचा देखील सन्मान करण्यात आला. ब्रह्मकुमारी वैशाली यांनी पत्रकारितेचं स्वर्णिम जगाच्या निर्मितीतील महत्त्व अधोरेखित करत माध्यमांनी सत्य, पवित्रता आणि शांतीच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी काम करावं असं आवाहन केलं. स्वतःचा खरा परिचय करून देत समाजहितासाठी कार्यरत राहण्याचं देखील त्यांनी मार्गदर्शन केलं. सुनील विंचू यांनी राजस्थानमध्ये माउंट आबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयात आयोजित सेमिनारमधील आपले अनुभव यावेळी कथन केले. सन्मानित पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जय हनुमान मित्रमंडळ तळे जांभूळवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. स्पर्धेचं नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि सामन्यांची सुरळीत आखणी यामुळे प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि पाहण्यासारखा ठरला. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत क्रीडा स्पर्धेचा आनंद सर्वांना दिला. प्रथम पारितोषिक झकास 11, द्वितीय पारितोषिक बिंदास बॉईज या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राजेश महादे आणि त्यांच्या पत्नीचं लाभलं. याच क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान त्यांनी तळे जांभूळवाडी शाळेसाठी 1 लाख रुपयाची देणगी जाहीर केली. या उदात्त योगदानाबद्दल शाळेच्या वतीने कांदेकर सर आणि इटकर सर यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रशांत लोलम, सचिव प्रमोद लोलम आणि सल्लागार ग्रामीण अध्यक्ष संतोष डोडेकर, सचिव प्रथमेश शिर्के, महिला अध्यक्ष मनीषा शिर्के यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं. या उपक्रमामुळे गावातील तरुणांना क्रीडांगण मिळालं, परस्परातील एकोपा दृढ झाला आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली. संपूर्ण तळे जांभूळवाडी परिसरातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेतला. अशा प्रकारच्या स्पर्धा भविष्यात देखील आयोजित व्हाव्यात आणि गावातील क्रीडा चळवळ अधिक बळकट व्हावी अशी भावना सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली. चिचघर केंद्र प्रमुखपदी श्री प्रभाकर कोळेकर सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याच नियुक्तीचा औचित्य साधून नवजीवन नामदेव शिंपी समाज खेडच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल सदरे, तालुका उपाध्यक्ष सुनील सदरे, खजिनदार रमेश वणकर, कार्यकारिणी सदस्य नंदलाल मुद्राळे, रसिक शेठ वणकर, आनंद कोळेकर, मंगेश बागडे, दिलीप मुद्राळे, दत्तात्रय माळवदे आणि सागर ढेकणे उपस्थित होते. तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुवर्णा सदरे आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी देखील कोळेकर सरांचं अभिनंदन केलं. चिचघर केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारताना कोळेकर सरांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध उद्योजक रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य संग्रामशेठ कदम यांनी उपस्थित राहून सरांचं स्वागत केलं.
या प्रसंगी अनिल सदरे, आनंद कोळेकर, पालक समितीचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक अनिल मोरे सर आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार संजयराव कदम यांनी कोळेकर सरांचं विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक क्षेत्रातील या महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येतोय. आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे लेडी सुपरकॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. काही वादग्रस्त प्रकरणामुळे नुकतंच रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार यावर चर्चा सुरू होत्या. अखेर IPS अधिकारी मीना बोरवणकर यांच्या निवडीनं या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालाय. प्रशासकीय आणि पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार आहे. पोलीस दलातील विविध उच्च पदे भूषवल्यानंतर आता त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. महिलांचे हक्क, संरक्षण आणि सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांच्या निवडीमुळे मोठी सकारात्मक भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. त्यांच्या या नियुक्तीचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येते. खेड येथील जामगे निवासस्थानी शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी कुळवंडी, तांबरीचीवाडी येथील उबाटा गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि खेड नगर परिषद अपक्ष उमेदवार श्रद्धा सागर कवळे आणि सागर कवळे यांनी आपल्या कुटुंबासह शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचे भगवा देऊन पक्षात मनापासून स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार योगेशदादा कदम यांनी विश्वास व्यक्त केला की हिंदुत्व आणि विकासाच्या ठाम विचारामुळे आज लोक मोठ्या संख्येनं शिवसेनेशी जोडले जात असून आगामी काळात संघटना तळागाळापर्यंत अधिक बळकट केली जाईल. या सोहळ्याला जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे खेड तालुक्यात उबाटा गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. कुमारी वेदवती शुभम कुलकर्णी या लहान 3 वर्षाच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार हा अत्यंत गंभीर प्रकार, नसरापूर येथे घडलेला हा अमानुष प्रकार आणि संतापजनक घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या निरपराध चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि दोषींवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी खेड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालय खेड येथे निवेदन देण्यात आलं. महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने निवेदन आणि निषेध करण्यात आलाय. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय शेठ गोगावले, सचिव प्रणव म्हापुसकर, मार्गदर्शक सदस्य डॉक्टर विलास शेळके, ज्येष्ठ महिला सदस्य स्नेहा कानडे, नीलाताई तलाठी, दुर्गसेवक अजिंक्य कदम, शिवभक्त विजय शेठ गुप्ता, आर्यन म्हापुसकर, कदम शेठ आदी जण यावेळी उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.